पहिल्या जेव्हा सुरू करताना सुद्धा घरातनं पण काहीतरी अशा येत असतील की आई वडील पण बोलत असतील की काय समाजकारण जास्ती चालू आहे घरात, थोडं लक्ष, कारण आता जनरली तसंच एक होतं. पण ते जशी समाजाची साथ देऊन घरातल्यांच्याही तेव्हा कसं होतं, एकत्र फॅमिल्या होत्या आणि बोंबलायला खोली एकच आणि फॅमिली 10-10, 15-15 जणांची. कधी कसले आत्ता वैचारिक प्रबोधन तुम्ही बोलताय तेव्हा वेळ कोणाला आहे? ते तो गेला बाहेर, काय कष्ट केले तर ती घरातली चूल पेटायची. बायकांना पण प्रचंड काम असायची. सगळं स्वतः ना, कुठं काय होतं तेव्हा. सार्वजनिक ते नळ कोंडाळ, तिथं वेटिंग, मोऱ्या नाही, इतक्या बेकार परिस्थिती होती. आता हे जिथं राहायची आधी ते दुर्गा भवन फेमस हॉटेल होतं नॉनव्हेजचं. अच्छा. ते काय पिलेले ह्याचे डायरेक्ट वर ह्याच्याकडं म्हणजे चुकून. नाही, हा पण एक त्रास आहे ना, खूप मोठा त्रास आहे. आता ते शेवटी कायमच काय जेंट्स असतो असं काय नसतं ना. बरोबर. नाही, परिस्थितीजन्य असते सगळ्यात अडचणी द्या. पण एवढं करून शेवटी कसं असतं बघा, आता हे तात्या म्हणजे लोक कसे तात्यांकडे गेले म्हणजे 2 तास जाणार, हे हिशोब डोक्यात त्याला. ह्यांच्या आजीने काय चहाच बनवत भाषा सारखं तेच करायचं, आलं की ते आवाज देणार मोठा एकदम, द्या बाबा चहा द्या. त्यांचं काहीतरी असलं का नाही घरातलं, असं सगळ्यांच्या घरी, आमच्या घरी, मामांच्या घरी, किड्याप्पांच्या, असं सगळ्यांच्या घरी हाच प्रकार. पण एकी होती, आपलेपणा होता. परिस्थिती होती पण आपलेपणा होता. ह्यांची पर्सनॅलिटी कशी होती? म्हणजे या पहिले ज्यांनी सुरू केली, सगळ्या आपले तात्या म्हणा, मामा म्हणा किंवा सूर्यवंशी म्हणा, ते असे म्हणजे थोडे मन मोकळ्या स्वभावाने लोकांची बोलायचे. असे तात्या म्हणले की आपलं असे म्हणतात की थोडेसे दिलखुलास एकदम, जे वाटेल ते बोलणार, पण प्रेम पण करणार. अच्छा. रोकटोक होते ते, मनात कोणी काय ठेवायचे नाही. हे काही तात्विक जरी काही वाद झाले, समजा आता ह्याचा मला विचार पडलाय त्याचा मला पडलाय, पण आम्ही नंतर चहाच पिणार एकत्र. अच्छा. हो, ते तिथला तो विषय संपायचा. मग नाही तर एवढं पुढेच गेलं नसतं ना. हेवी दावे कधी होतात साहेब, हेवी दावे जेव्हा पूर्ण सेट होतं तेव्हा हेवी दावे होतात. हे सगळे निर्माते आहेत, निर्माते. जेव्हा निर्माण करतात ना एखादी गोष्ट, तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच असतं की मला त्या अपेक्सवर जायचंय. त्याच्यामुळे तो हेवा दावा विसरून तो जातो अपेक्सवर. अपेक्सवर नंतर जे येतात त्यांच्यात ते होऊ शकतं. नाही, पण आता तिसरी पिढी आपली चालू आहे. नाही, त्याचं कारण काय, त्यांनी आम्हाला मुख्य एक गोष्ट काय मार्ग दाखवलाय माहिती का, की सगळ्यात मूल मंत्र काय, पैसा साठवायचा नाही. ते साठवला की गडबड. सतत नवीन उपक्रम करावा लागतो. आम्ही साठवत नाही. साठवला की काय होतं माहिती का, साठवलं की मग वक्रदृष्टी काही लोकांची असते. खरे, मग ते साठवायचीच नाही, भानगडच नाही. समाजाचा परत समाजाला द्यायचा. एक संयुक्त महाराष्ट्राचा लढा तुमच्याला माहिती आहे, एक वेगळा विषय आहे, यालाही माहिती नसेल. तर त्यावेळेला कसं झालं होतं की 2 गट पडले. तात्यांचा जो गट होता तो काँग्रेसवाले, म्हणजे यशवंतराव चव्हाण असे, आणि हे जे आमच्या वडिलांचा जो गट होता त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, म्हणजे प्रख्यात्रे वगैरे नाही का, हे सगळे झालाच पाहिजे ते निर्माण केलं. त्यामुळे खूप इथं चिडले होते मराठी लोक आपले की अरे आमच्या बाबतीत असं का. आणि नेमका तो आमदार आला जिथं आता नगर वाचन मंदिरच्या थोडं पुढे गेल्यावर एक बेकरी नाही आता ती, तिथं ते वर मिटिंग झाली. तिथं आमचं ते लोक मिटिंग घ्यायचे आणि त्यांची मिटिंग चालली होती. तात्या वगैरे सगळे वर होते आणि आप्पा आणि त्यांचे सगळे हे 20-25 जण हे मंडळाचे सगळे, त्याच्या विरुद्ध घोषणा, भू साठे हाय हाय असं ते सगळं करून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. इतकं जोरात गाजलं, सगळ्या पुणे शहरात ते गाजलं, पेपरवाल्यांनी उचललं, त्याला पळून जायला लागलं त्या भू साठेला तिथनं. म्हणजे पण ते सगळं होऊन सुद्धा सगळे गेल्यावर तात्यानं आप्पा दोघं एकत्र चहा पीत बसले. हा प्रसंग स्वतः आमच्या वडिलांनी लिहिलाय त्यांच्या चरित्रामध्ये. आणि एक जण टिंगल करायला आला, काय तुम्ही दोघं आता तर एकदम हे, हा वेगळा विचारायचा तो वेगळा विचारायचा. त्यांना तो विचार तिथे संपलाय, आमचा दुसरा पुढचा विचार सुरू झालाय. सोशलिस्ट पार्टीचं सांगतो. हो, समाजवादी काय होतं, समाजवादी पार्टीचा म्हणजे हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे तसे समाजवादी म्हणून गणले गेले ना. एस एम जोशी असतील, नागा मोरे असतील,
हा अमृतवाडा हे त्याच्यानंतर झालं काय आता हे शेवटी बघा ते संयुक्त महाराष्ट्र झाला त्या आंदोलनामुळे म्हणजे त्या विचारालाही बळ मिळलं. दुसरी गोष्ट यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने हे लोक प्रेरित होते. ह्यांनी काय केलं की प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे ना. समजा हा कम्युनिस्ट आहे म्हणून वाईट आहे का नाही, हा काँग्रेसवाला आहे म्हणून वाईट आहे का नाही, प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे म्हणून यांनी काय केली नगर वाचन मंदिरामध्ये त्या वर्षीपासनं वसंत व्याख्यानमाला सुरू केली. अच्छा. हे नगर वाचन मंदिर माहिती आहे तुम्हाला. आणि त्याच्यात हे सगळे दिग्गज बोलवले ना, सेतू माधव बगडी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, गणेश ओगळेकर, देशात जे जेवढे दिग्गज होते सगळ्यांनी या व्यासपीठावर इथं त्यांच्या वैचारिक प्रबोधनासाठी बोलवलं गेलं आणि खूप वर्ष ते चाललं आणि त्याला जोड दिली मग शिवजयंतीची नंतरच्या. अच्छा. मग शिवजयंतीमध्ये पर्यंत हे सगळे म्हणजे एक वैचारिक प्रबोधनाचं व्यासपीठ हे दगडूशेठनी कायम निर्माण केलं आणि त्याच्यामुळे प्रबोधन घडलं. म्हणजे इथं सगळ्या विचारांना ऍक्सेप्टन्स. हे असं नाही की बाबा हे समजा एखादा बघा समाजवादी कसा असतो त्याला ते मूर्तीपूजा वगैरे काय मान्य नसते, पण दगडूशेठ जे सामाजिक उपक्रम करतोय तो त्याला मान्य आहे ना, कारण त्याच्यात एंड युजर थोडक्यात जो घटक आहे समाजातला शेवटचा त्याला मदत होती. त्यांना अपेक्षा तीच आहे ना. मग माध्यम काही असो ना, माध्यम आम्ही बाप्पाला केलंय, त्यांना तुझं त्याला प्रॉब्लेम आहे ना, पण त्याच्या माध्यमातून ह्याला मदत होती त्याला मान्य आहे. ते अफवा खरी की जी पहिले दागिने होते ते ऍक्च्युली अमिताभ बच्चननी केले होते, कारण पुण्यात अशी भरपूर मोठी अफवा होती पण त्यांनी नव्हते केलेले. 1968 साली अमृत महोत्सव, 67ला अमृत महोत्सव आला त्यावेळेस एक सोन्याचा पहिल्यांदा हार केला आणि चांदीची कमळं केली आणि बाप्पांचे जे गाण आहेत ते इथं जे फुलांचे एक मोठे व्यापारी होते मोहिते बंधू त्यांनी दिले होते, परंतु ती बातमी अशी पसरली की ती बच्चन साहेबांच्या कुटुंबियांनी दिली, परंतु त्यांची श्रद्धा आहे, त्यांच्या कुटुंबातले दर्शनाला सगळेजण येऊन गेलेले. तो भाग वेगळा आहे. परंतु आपण कधी अफवा आणि दुसरी गोष्ट अंधश्रद्धा ह्याला कधीच बळी पडलो नाही. त्याच्यातली एक महत्वाची घटना तुम्हाला जर सांगायची म्हटली की ज्यावेळेला गणपती दूध पितो ही ज्यावेळेला अफवा पसरली महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला दगडूशेठचं मंदिर ताबडतोब बंद केलं गेलं आणि एक बोर्ड लिहिला की आमचा गणपती दूध पित नाही, अंधश्रद्धेला बळी पडू नका. कारण शेवटी ही फार क्रांतिकारक गोष्ट होती की लोकांचा मुख्यमंत्री म्हणले माझा गणपती दूध पितोय आणि उपमुख्यमंत्री म्हणले तत्कालीन माझा पित नाही. त्यामुळे आपण पहिला अंधश्रद्धा ह्याच्यावर दगडूशेठनी कधी विश्वास ठेवला नाही. गणपती बाप्पाला जी लोक येतात ती त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेने येतात. दगडूशेठनी कसा आता कधीच दावा केला नाही हा गणपती नवसाला पावतो किंवा दगडूशेठचा अध्यक्ष असा असं ना अमुक अमुक नाही, ही पद्धत इथं नाही. इथं बाप्पा सर्वोच्च करता करविता तो ह्या भावनेतनं इथं काम चालतं. त्यामुळे अंधश्रद्धेला बिलकुल थारा नाही, असमानतेलाही थारा नाही. म्हणजे दगडूशेठच्या उत्सवामध्ये उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. म्हणजे दगडूशेठची जी विसर्जन मिरवणूक आहे मुख्य आकर्षण गणेशोत्सवाचं, त्या विसर्जन मिरवणुकीचा आरंभ कसा होतो तर त्याला दरबार ब्रास बँड इक्बाल दरबार म्हणजे इक्बाल दरबार हे बाप्पाची आरती म्हणतात बँडवर आणि मिरवणूक चालू होते. सर्व धर्म समभावाचं उत्कृष्ट प्रतीक दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे. आपण एक देखावा केला होता सर्व धर्म समभाव हा देखाव्याचं नाव होतं. त्याच्यामध्ये मध्ये मंदिर होतं, बाजूला मशीद, गुरुद्वारा, ख्रिश्चनांचं असं सगळं होतं. खूप त्यावेळेला पण कॉन्ट्रोवर्सी झाली. माननीय त्यावेळेचे दिघे साहेब हे अगोदर आले उत्सवाच्या आणि तात्या त्यांचे सहकारी त्यांची एक मोठी बैठक झाली. म्हणजे त्यांना ते मान्य नव्हतं, पण वैचारिक प्रबोधन घडलं आणि चर्चेतनं त्यांनी पण ते मान्य केलं की बाबा ह्याच्या मागे हेतू काय, शेवटी हा सगळा मिळून समाज आहे आणि सगळे बाप्पांना मानतात की बाबा इथं हळदी कुंकू विकणार आहे तो दुसऱ्या समाजाचा आहे, नारळ आहे, जे जे या उत्सवाला लागणारे घटक आहेत, लाइटिंग वाला आहे, डेकोरेशन वाला आहे, केळीची पानं विकणार आहे, सतरंजा विकणार आहे, सुतार आहे, पेंटर आहे,
हे सगळ्या जाती धर्माचे मिळून हे उत्सवाचं सगळं तयार होतं. तर मग आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा देखावा केलेला आहे. हा विचार त्यांना रुजला आणि त्या वर्षीपासनं आनंद दिघे साहेब हे शेवटपर्यंत दगडूशेठच्या उत्सवात यायचे. नुसतं यायचे नाही, जे देखावा असेल आमचा तो देखावा नवरात्रामध्ये त्यांच्या तिकडे ठाण्याला जायचं, टेंबी नाक्याला ते देवीच्यासाठी तोच देखावा हा उपयोगात आणायचे. म्हणजे इतक्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक आठवण सांगतो की पदावर असताना ह्या गणेशोत्सव काळामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी फखरुद्दीन अली अहमद हे तत्कालीन राष्ट्रपती आले होते आणि मोहन धारिया अण्णा केंद्रीय मंत्री होते आणि ते घेऊन आले आणि पंडित वसंतराव गाडगीळांनी तात्यांनी आपण यांचं स्वागत केलं. स्वागत करून पंडित वसंतराव गाडगीळांनी त्यांना कुंकुम तिलक लावला आणि बाप्पांची आरती त्यांनी केली. त्याच्यावर सुद्धा मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती की बाबा हे तुम्ही असं का केलं. असं ते शेवटी ते धर्म वेगळा असल्यामुळे, परंतु त्यांनी दिलेलं उत्तर फार समर्पक होतं की मी देशाचा प्रथम नागरिक आहे आणि गणेशोत्सव हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी बाप्पांच्या दर्शनाला गेलो आणि आरती केली. त्यामुळे खूप एक चांगला परिणाम त्यांनी साधला गेला आणि सगळ्या क्षेत्रातले प्रशासकीय क्षेत्रातले लोक असतील, कलेक्टर असतील, कमिशनर असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, राजकीय क्षेत्रातले दिग्गज असतील, मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, असे सगळे बाप्पांना येण्याची पद्धत सुरू झाली. त्याच्यामध्ये मुख्यत्वे की एक संकल्पना अशी सुरू झाली 68 पासनं की स्वहस्ते अभिषेक करायचा बाप्पांना. मग बाप्पांच्या मूर्त्या तयार करून घेतल्या व्हाईट मेटलच्या आणि पहाटे 5 वाजता हे अभिषेकाची परंपरा ही सुरू केली. त्यावेळेला मग 5 ते 7 पहाटे हे निमंत्रित लोक आणि सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे भाविकांसाठी अभिषेक असं ते सुरू झालं. मग पहाटे जे वर्षभर ट्रस्टला काही उपक्रमांना जे मदत करत असतात सगळ्या क्षेत्रातले लोक त्यांना निमंत्रित करायचो आम्ही आणि त्यांचा स्वागत सत्कार करायचो, त्यांच्या हस्ते बाप्पांची पूजा आरती करायचो जेणेकरून चांगल्या कामांना त्या लोकांचा हातभार लागायचा. आणि दुसरी गोष्ट भाविकांना पण स्वहस्ते अभिषेक करण्याची संधी मिळायची, कारण बहुतांश देवस्थानांना नाव गोत्र सांगून घरी प्रसाद येतो, प्रत्यक्ष अभिषेक त्यांना करता येत नाही. परंतु ही गरज ही नेमकी ओळखून आपल्या इथे ती पद्धत सुरू झाली. गणेशाक रस्त्यावर पहिला दगडूशेठनी केला गणेशोत्सवाच्या माध्यमातून, त्याच्यावरही बरीच टीका झाली. परंतु शेवटी अधिष्ठात्री देवता ही गणपती बाप्पा आहे आणि लोकांना हे आपल्या धार्मिक परंपरा पण समजल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं हे केलं होतं. आपला हेतू शुद्ध होता. मग बरेच लोक भाविक यायला लागले. किंजोडेकर शास्त्री, यशवंतराव राहुरकर गुरुजी, नटराज शास्त्री, अशा सगळे दिग्गज लोकांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. लक्ष मोदक हवन हा एकदा दुष्काळाची छाया होती, त्यामुळे तो संकल्प केला गेला. त्यावर बरीच टीका झाली की लोकांना खायला अन्न नाही, तुम्ही एवढे लाखो मोदक त्या हवनामध्ये जाळणार आहात. परंतु लोकांच्या श्रद्धेला पारावर नाही, लोकांनी स्वतःहून तिथं मोदक आणून दिले. लक्ष हवन यशस्वी पार पडलं आणि दुष्काळाची पण तीव्रता कमी झाली. 72 साली खूप मोठा दुष्काळ या महाराष्ट्रामध्ये पडला होता आणि त्याची एक बैठक सकाळमध्ये त्यावेळेचे सकाळची संस्था पुरवळेकर, नानासाहेब पुरवळेकरांनी घेतली होती. त्याला तात्यासाहेब आणि आप्पा सूर्यवंशी हे दोघं गेले होते आणि आमचे एक मित्र आहेत राजू चोंडे, त्यांचे वडील, त्यांना गोरक्षक चोंडे असं म्हणून संबोधतात. वाईला त्यांची खूप मोठी गोशाळा आहे, ते महाराष्ट्राच्या त्या गोशाळांचे अध्यक्ष होते, ते देखील त्या उपस्थित होते. आणि इतकी दुष्काळाची तीव्रता होती की काय केलं पाहिजे, सगळ्यांनी मदतीचा हात दिला तर हे, कारण ही जनावरं नाही तर जगणार नाही. तर त्यातनं सगळ्यात मोठा दगडूशेठनी हात दिला. त्याच्यामध्ये कात्रजला जी जनावरांची छावणी होती त्या छावणीला चारा पुरवण्याची जबाबदारी आप्पांनी स्वीकारली आणि त्यांनी जे स्काउट ग्राउंडच्या इथं मैदान आहे सदाशिव पेठेत, तिथं जो चारा हा तिथं आणला गेला, तिथनं घेऊन तो कात्रजच्या छावण्यांना पुरवला गेला आणि त्या कामात वसंततात्या थोरातांनी खूप मोलाची मदत केली. ही मंडईमध्ये जो रोजचा भाजीपाला यायचा, जो उरायचा वेस्ट,
तो वेस्ट सुद्धा त्यांनी त्या छावणीला दिला आणि ती महाराष्ट्रातली एकमेव छावणी अशी ठरली की दुष्काळ संपल्यानंतर तिथल्या जनावरांच्या संख्येत वाढ झाली. अच्छा. म्हणजे ह्या लोकांनी ती जगवली. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ही घटना मला आमच्या त्या चोंडे साहेबांनी सांगितली तेव्हा आम्ही, कारण त्यावेळेला साक्षीदार होतो, ते साक्षीदार होते, त्यांनी स्वतः हा अनुभवलेला हा विषय, त्याची वाच्यता फारशी कुठं झाली नाही. परंतु हे जे पशुधन आहे, ही भूतदया आपण केली पाहिजे. संतांच्या वचनाप्रमाणे हे गणपती ट्रस्टचं काम चालतं. ही केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. हे जरी ब्रीद असलं तरी एक तरी ओवी अनुभवावी आणि जे काय रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले, ह्या उक्तीने हे लोक सतत सदैव कार्यरत राहिले आणि सगळ्या समाजाला बरोबर घेत, कार्यकर्त्यांना बरोबर घेत, समाजाला जे अपेक्षित आहे ती गोष्ट सातत्याने करण्याचा प्रयत्न हा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून झाल्यामुळे दगडूशेठ गणपती बाप्पांचा आशीर्वाद या लोकांना लाभला आणि बाप्पांची महती ही देशात नाही विदेशात झाली. ती लोक सुद्धा इथं दर्शनाला यायला लागली. अशा प्रकारे सर्व समाजातले घटक, म्हणजे ते देखाच्या स्वरूपात असतील, विसर्जन रथाचं अतिशय बारीक कलाकुसरीचं काम, म्हणजे इथं जे आर्टिस्ट होऊन गेले, म्हणजे अगदी सुरुवातीला आमचेच लोक रथ बनवायचे, केळीची खुंट लावायची, फुलांची सजावट होती, कारण सगळा फुलाचा बाजार इथं असल्यामुळे तेच सगळं करायचे. मग त्याच्यानंतर काही थत्ते नावाचे एक आर्टिस्ट होते, त्यांनी सूर्यरथ केला होता. त्यानंतर राज कपूर यांच्या स्टुडिओत काम करणारे दळवी साहेब हे आर्टिस्ट म्हणून लाभले. त्यांनी बराच वेळ दगडूशेठची देखावे आणि विसर्जनाच्या रथाच्या संकल्पना केल्या. अतिशय उत्तमोत्तम कल्पना त्यांच्या असायच्या आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेले मुरलीधर कुलकर्णी, एम एल कुलकर्णी यांनी अनेक वर्ष दगडूशेठचं देखावे, त्यामध्ये नाविन्य आणलं. शताब्दीचा बिकानेर पॅलेस त्यांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दगडूशेठचं आता जे मंदिर आपण पाहतोय, जी कलाकुसर पाहतोय, ती एम एल कुलकर्णी साहेबांनी केलेली आहे आणि त्या कलाकुसरीला तोड नाही. तो माणूस प्रसिद्धी परामुख होता, परंतु त्यांनी जी केलेली कलाकुसर ही कुठल्याच मंदिराला एवढी डिटेलिंग मार्बलची कलाकुसर ही बघायला मिळत नाही आणि ते श्रेय निश्चितपणे त्यांना आहे. त्यानंतर आत्ताच्या पिढीमध्ये विवेक खटावकर असतील, आता अमन विधाते काय करतायत, ही लोक ऍक्च्युली स्वतःहून पुढाकार घेऊन येतात की आम्हाला बाप्पाच्या चरणी असं आमचं कृती हे करायची, का संस्थान त्यांच्याकडे जाऊन करता की तुम्ही तुमचं थोडस डिरेक्शन जर लाभलं तर त्याचं पण एक चांगला एक परिसर किंवा एक हे होईल, तर स्वतःहून होतात का की ट्रस्ट करतात? मुळामध्ये गणेशोत्सवाची स्थापना ही समाजाच्या प्रबोधनासाठी झालेली आणि प्रबोधन हे सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे त्याची सजावट आहे. मग सजावट ही पौराणिक देखाव्यांमधनं दाखवता येते, ही तुमच्या पथनाट्यातनं दाखवता येते, वैज्ञानिक देखाव्यांमधनं दाखवता येते, जिवंत देखाव्यातनं दाखवता येते किंवा मंदिरांच्या ह्याच्यातनं दाखवता येते. समाजातले जे प्रश्न आहेत तत्कालीन ते वेगवेगळ्या स्वरूपात मांडून पण दाखवता येते. आता त्या गोष्टीला, कल्पनेला जो न्याय देईल त्या व्यक्तीला पाचारण केलं जायचं. अच्छा. आणि त्या व्यक्तीकडनं ती सजावट केली जायची. आता दगडूशेठनी एक सुरुवातीपासनं कारण हे बाप्पाचं जे स्वरूप आहे, जी गोष्ट सांगितली गेली होती की याच्या धार्मिक गोष्टींमध्ये कुठेही खंड पडता कामा नये, त्यामुळे बाप्पाचं स्वरूप हे मंगलमय आणि धार्मिक स्वरूपाचंच राहिलेलं आहे. आम्ही त्या पद्धतीच्या देखाव्यांच्या परंपरा दगडूशेठला नाहीत. त्यामुळं जो कलाकार, म्हणजे एवढी गोष्ट पाळली जायची पावित्र्याची की मागच्या वर्षी वापरलेलं किंवा स्टुडिओत वापरलेलं मटेरियल सुद्धा आम्हाला चालायचं नाही, तात्या ते ऍक्सेप्ट करायचं नाही. नवीन मटेरियल दरवर्षी देखाव्याला घ्यायचं. मग त्याच्यामध्ये लाकूड असेल, प्लायवूड असेल, युज अँड थ्रोचा असायचा तो, ऍक्रेलिक असेल, वेगवेगळे आरशे असतील किंवा त्याचे वेगळे एलिमेंट्स असतील जे नवीन वापरायचे. कारण ते बाप्पा ज्या मखरात बसणार ते आधी लाकडाचं मखर होतं, त्याचं पावित्र्य पाळलं जायचं. वर जाणारा कार्यकर्ता सुद्धा ते पाळायचा. हे अजूनही चालतंय? अजून आता अधिक चांगल्या पद्धतीने पाळलं. आता काय परिस्थितीनुसार कार्यकर्ते निर्णय घेतात. आता मी तुम्हाला सांगतो, 2006 साली दगडूशेठचा उत्सव इतका जोरात वाढत होता की आम्हाला सुद्धा प्रश्न पडायचा की हे मॅनेज कसं करायचं उत्सवात. कारण त्यावेळेची जी पद्धत होती ती बाबूगणू चौकातनं येऊन बाप्पांच्या मंडपात येणार, बाप्पाचं दर्शन घेणार, काहीला डेअरीच्या इथनं, दत्त मंदिरच्या इथनं माणूस बाहेर पडायचा. तर त्याच्यामध्ये इतकी चेंगराचेंगरी व्हायची रात्री
की तो आम्ही पण परेशान व्हायचो. पहाटे 1 वर्ष अशी कोंडी झाली की कुठल्याच गेटमधनं कुणालाच बाहेर पडता येत नव्हतं. अच्छा. मग शेवटी लोकांचा रोष पत्करून एका बाजूच्या लोकांना थोडस हलवून त्यांची नाराजी घेऊन ती कोंडी फोडली. परंतु त्याच क्षणी मी माझी व्यक्तिगत भावना व्यक्त करतो इथे, एक दुर्घटना पण घडली होती. बाप्पांना तिथंच क्षमा मागितली आणि बाबा आम्हाला बुद्धी द्या, हे कसं करायचं तुम्हीच ठरवणार, आम्हाला बुद्धी देणार. आणि मग त्याच वर्षी एक त्यांनी जी बुद्धी म्हणजे कल्पना सुचवली बाप्पांनी, ती कागदावर मांडली. ती कल्पना मी गणेशोत्सवानंतर 1-2 महिन्यांनी तात्यांना दाखवली, अशोक भाऊंना दाखवली, आमच्या सगळ्या वडिलांना दाखवली, सगळ्यांना दाखवली. तात्या म्हणले बाबा हे तुझं बरोबर आहे, पण आपल्याला सगळ्यांना तयार करावं लागेल. पण तात्याही, मला त्यांचा स्वभाव आवडायचा की त्यांना एखादी गोष्ट पटली की मग ते पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण होईल कशी याचा ते कटाक्षाने घ्यायचे. मग त्याच्यामध्ये त्यांनी मांडववाल्यांना बोलवलं, गोखले मांडववाले आमच्या पंतांना बोलवलं. पंतांना सगळं ते, मी सिव्हिल इंजिनियर त्यावेळेला नुकताच झालं, त्यामुळे मी प्लॅन काढला प्रॉपर आणि कुठनं बाहेर पडतील. समोरनं दर्शन दिलं तर लोकांचा मुख्य जो विषय आहे की आमचं दर्शन घडत नाही, ते यथासांग दर्शन होऊन ते दोन्ही बाजूला बाहेर जातील. आपले जे अभिषेकाच्या व्यवस्था आहेत, गणेश आगाच्या व्यवस्था आहेत, ते दोन्ही बाजूला राहतील आणि लोकांना दर्शन होऊन ते कुठेही कोंडी होणार नाही. तर ती रचना सगळ्यांना पटली, गोखले मांडववाल्यांनाही पटली. मग एक कार्यकर्त्यांची मिटिंग घ्यायची ठरली. ती आम्ही इथे घेतली, ती बाबूराव सदाशिव पेठेमध्ये जे उद्यान प्रसाद मंगल कार्यालय तिथे घेतली. आमचं जे डेकोरेशनचं काम चालतं हिराबाग कोटीला तिथे घेतली. सगळ्या कार्यकर्त्यांना मोठ्या स्क्रीनवर नकाशे दाखवून ते समजवलं, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. जवळजवळ 4 मीटिंग अशा झाल्यानंतर सगळे कन्व्हिन्स झाले. आणि मग आत्ताची जी गणेशोत्सवात रचना आहे की उभं रेलिंग लावलं आम्ही, लोकांना मधनं सोडायचं, दोन्ही बाजूला बाहेर जातील, लोकांना कुठेही धक्काबुक्की नाही आणि बेलबाग चौकातनं तो थेट प्रवेश बाप्पाच्या स्टेज पर्यंत. त्यामुळे दर्शनाची जी मुख्य देखावाही बघता यायचा, आत गेल्यावर बाप्पांचं दर्शन सुलभ व्हायचं आणि ते आनंदाने बाहेर पडायचे. म्हणजे अजूनही ते चाललंय लोकांना, त्यामुळे खूप आनंद आहे. म्हणजे आपण जे नियोजन केलेलं आहे, अभिषेकाला पण बसता येतो, त्यालाही यांचा डिस्टर्बन्स होत नाही, गणेश आगाही चालतात, धार्मिक विधी चालतात. आणि रात्रीच्या वेळेला कार्यकर्ते रात्रीची त्या दिवसाची दानपेटी तिथल्या इथं मोजतात, त्याचा भरणा होतो. जे काय दिवसभरात पावत्या केल्या जातात त्याचे हिशोब केले जातात, दुसऱ्या दिवशी बँकेत भरणा होतो, सगळा हिशोब चोख होतो आणि गोष्टी स्मूथ होतात. कुठल्याही कार्यकर्त्याला चला पुढे, कारण जी काय आपल्याकडं अवेलेबल रिसोर्स आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन आपण केलेलं आहे. आणि लोकाभिमुख केल्यामुळे वर कार्यकर्ता देखील बाप्पांच्या इथे आता जात नाही. आपण सोहळ्यातले आमचे गुरुजी ठेवतो, म्हणजे ते पावित्र्य सुद्धा आपण जपतो. सुरक्षा म्हणून पोलिसांचे 2 प्रतिनिधी असतात आणि कार्यकर्ते नारळ श्रीफळ स्वीकारायला भाविकांचं खाली बसलेले असतात. आणि त्यातनं पण आणखी एक चांगली गोष्ट अशी घडली की त्यावेळेला की आपले एक भक्त आहेत आणि त्यांचं कन्व्हेअर बेल्ट बनवण्याचं मोठं युनिट आहे त्यांचं. आणि ते बाप्पाला याचे बोलण्याच्या ओघात तो विषय झाला आणि त्यांनी निमंत्रण दिलं की आमच्या युनिटला भेट द्या. भेट दिल्यावर ते एअरपोर्ट आणि साखर कारखान्यांना कन्व्हेअर बेल्ट देतात. त्यांचं सावगावकर म्हणून नाव आहे त्या सदग्रस्तांचं. मग त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला ही अडचण आहे, हे नारळ आम्हाला बाहेर काढणं, पोलीस म्हणतात की बाबा हा एक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक विषय आहे. कारण त्यावेळेला त्या दहशतवादाची छाया किंवा अशा बऱ्याच गोष्टी ह्या सातत्याने असायच्या आणि आम्हाला तो टास्क असायचा. खूप आम्हाला लेबर लावायला लागायचे, हमाल ते नारळ सारखा भरायचा, उचलायचा भरायचा, तो टेम्पो पाठवायचे, तर खूप रस्त्यावर पडायचा म्हणजे. तर मग हा कन्व्हेअर बेल्ट तो प्रयोग पहिल्यांदा लावला, तो सक्सेसफुल झाला. 7 सेकंदात नारळ बाप्पाच्या इथनं डायरेक्ट बाहेर जायचा. तिथं ते सगळे लोक लावलेले असायचे उचलल्याने ते टेम्पोमध्ये डायरेक्ट भरून तो फास्ट झाले, आमच्या गतिमान झाली ती गोष्ट. आमचा तो मुख्य प्रश्न एक सुटला बाप्पाच्या कृपेने. म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केला तर बाप्पा तुम्हाला सुचवतात. मुख्य गोष्ट त्याला दर्शनाला येणारा भक्त ह्याला सर्वोच्च तुम्ही जर प्राधान्य दिलं तर मग गणपती बाप्पा आशीर्वाद देतात. हा अनुभव आला आम्हाला. दुसरी गोष्ट, गणेशोत्सवामध्ये कार्यकर्ते हे बाहेरचं जेवण नाही आमचे, हे इथं डबा सिस्टीम आहे आमच्याकडं. घरनं बनवलेलं किंवा पोळी भाजी असं बनवून आणलं जातं, कारण त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची तब्येत पण महत्वाची असते, ती चांगली राहिली पाहिजे. आणि हे कल्चर आमच्या इथं रुजलं.
म्हणजे कुठलाही कार्यक्रम, तो नाश्ता सुद्धा तो इथलाच करेल किंवा दोन्ही वेळेचं जेवण जे ज्या पाळीत असतील ते पोळी भाजी, बाहेरचं हॉटेलचं शक्यतो इथं कोणी खात नाही. त्याच्यामुळे त्याची तब्येत चांगली राहते. आणि इथं असंख्य वेगवेगळे कार्यकर्ते नवीन येत असतात, त्यांना सामावून घेण्याच्या सुद्धा मनाचा मोठेपणा आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा. कारण हा उत्सव हा सगळ्यांचा आहे, याला मॅनेज करणं हे एवढं सोपं नाहीये. कारण हा थांबतच नाही, हा कंटिन्युअसली हा होतो. आता मी स्वतः उत्सव मंडपामध्ये पहाटे 5ला येतो आणि रात्री मी आरती झाल्यावर 10ला जातो. मी अंधारातच येतो ना अंधारातच जातो दिवसभर. शेवटी रात्रीचे कार्यकर्ते, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे ती. जे कार्यकर्ते ज्याला जो रोल वाट्याला आलाय, दिला कोणी कुणाला नाहीये, हो स्वतःहून स्वेच्छेने सगळ्यांनी स्वीकारलाय. तो त्यावेळेला येतो, त्याचा रोल करतो, परफेक्ट जातो. निर्माल्य सुद्धा अगदी चोख निर्माल्याच्या वेळेला तिथं योग्य ठिकाणी जातं. इतकी सुंदर रचना व्यवस्था ही बाप्पाच्या कृपेने आपण करू शकलोय. दुसरी गोष्ट की शनिवारवाड्यापासून हा सरळ रस्ता आहे आणि लोकांना दगडूशेठच्या इथं आल्यानंतर एक वायशेप मिळतं, एक बाबा टिळक पुतळ्याकडे जातो आणि एक रामेश्वर चौकाकडे जातो. त्यामुळे त्या लोकांना पण ते खूप सुलभ झालेलं आहे. विशेषतः बाहेरचे जे लोक येतात त्यांना खूप मोठी अडचण असते. मग त्यांना हे पहाटेच्या वेळेला आले किंवा दिवसभर आले, त्यांना कितीही गर्दी असली तरी 20 मिनिटाच्या वर वेळ लागत नाही, हा आमचा अनुभव आहे. आणि याच्यामध्ये गणपतीमध्ये पण आपला जो मुख्य एक वेगळा आकर्षणाचा घटक असतो ती आरती, महाआरती. ती 8 ते 9:15 ही आरती चालते. त्याचं वादन वाद्यवृंद ते अतिशय तल्लीन होऊन जातो माणूस त्या आरतीमध्ये. त्याच्या अगोदर एक ताशा आमच्या मांडवात वाजायचा, सनई वादन व्हायचं. आपले प्रभाकर गायकवाड यांचं सनई वादन व्हायचं आणि तो ताशा इतका सुंदर वाजवायचे ते की लोक मंत्रमुग्ध होऊन ते ऐकायचे, ऐकायला थांबायचे. इतक्या वेगळ्या क्लुप्त्या लोकांनी केल्या की ज्याला काही नव्हतं त्याला व्हाईट उंदरं सुद्धा आणली बाप्पाचं वाहन म्हणून, ते बघायला आकर्षण. किंवा असे छोटे छोटे काचांचे पीसेस त्या मखराच्या मागे लावले तर लोकांना मल्टी त्यांचे इमेजेस दिसायचे. ते नवीन होतं. म्हणजे आपण जर सत्यम शिवम सुंदरम पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये ते काचेचं आहे बघा. किंवा तो गेलाय त्या मेळ्यामध्ये त्याला असे 3 एकाच ठिकाणी त्याची फिगर दिसते. ते लोकांना त्यावेळेला नवीन होतं. ते अशा पद्धतीच्या काळामध्ये त्यावेळेला टीव्ही सुद्धा नव्हता. दूरदर्शनचा माणूस गणेशोत्सवात एकदाच शूटिंगला यायचा आणि गणपतीनंतर ते 1 आठवड्यानी रिलीज असायचं. तर तो रिलीज बघायला सगळा महाराष्ट्र त्या टीव्ही समोर असायचा की अरे आपलं कधी दाखवलेलं. आमचा दगडूशेठचा कार्यकर्ता तर खूप उत्साह, अरे आपला बाप्पा दाखवला, असं इतकं ते आकर्षण होतं. मीडिया आता विस्तारलेला आहे परंतु त्यावेळेला तो नव्हता. परंतु नसल्याच्या काळात देखील दगडूशेठच मुख्य आकर्षण हे सगळ्या लोकांचं होतं. आपण दागिन्यांचे विषय काढले, आम्ही लिलाव नाही करत. येणारं सोनं असेल, चांदी असेल, त्याच्यापासून बाप्पांच्या अलंकारांचे सेट बनवतो, कारण तो भाव जपायचा असतो लोकांचा. आणि चांदीचं जर बघितलं तर आपलं जे आत्ताचं मंदिर आहे त्या मंदिरात सगळं चांदी काम केलेलं तुम्हाला दिसेल. शेवटी आपल्या बाप्पाचं वैभव आपणच वाढवायचं असतं आणि विकून पैसे करून त्याचं काय होत नसतं. आता तुम्हाला लक्षात येईल की बाबा 2006ला या मंदिराचं विस्तारीकरण झालं, 2003ला सुरू झालं आणि भव्य प्रमाणात हे मोठं मंदिर झालं. आणि हे मंदिर झाल्यानंतर भक्तांचा ओघ वाढायला लागला. मग त्याच्या व्यवस्था, मग त्याच्यातनं अनेक नवीन उपक्रम हे आम्ही सुरू केले. तुम्हाला विशेष करून जर सांगायचे म्हटले तर आत्ताच्या काळामध्ये 2010 मध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आत्महत्या हा विषय ऐरणीवर होता. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आम्ही एक योजना आखली की बाबा आपल्याला सर्वांगीण विकास त्या विद्यार्थ्याचा झाला पाहिजे आणि तो आत्महत्या का करतो याची कारणं शोधली. मग त्याच्यात लक्षात आलं की बाबा परिस्थिती हा एक विषय किंवा डिप्रेशन हा एक विषय किंवा आई वडील दोघेही कामाला जातात, मग हा पाळणा घरात तो एकलकोंडा होतोय, अशा सगळ्या कारणांना शोध घेऊन एक डिझाईन केली. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी पालकत्व योजना म्हणजे दत्तक घ्यायची आपण शाळेमध्ये त्यांच्या असतील आणि जिथपर्यंत त्याची शिकायची इच्छा आहे तिथपर्यंतची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली. याच्यामध्ये प्रिन्सिपलनी निवड करून द्यायची असं ते ठरलं. मग पुण्यात त्यावेळेला 55 शाळांमधली आम्ही 550 मुलं ही सगळी या योजनेमध्ये सामावून घेतली. मुख्याध्यापकांनी निवड केली, आम्ही व्हेरीफाय केली आणि त्या मुलांसाठी मग काय केलं पाहिजे तर दर रविवारी संस्कार वर्ग जे अगोदर आपले व्हायचे त्या मुलांना काय चांगलं आहे, कसं वागलं पाहिजे याचे धडे तिथे मिळायला लागले. आणि जो कॉन्फिडन्स नव्हता त्या मुलामध्ये तो ऑप्टिमम कॉन्फिडन्स झाला त्या संस्कार वर्गामुळे. समुपदेशन काउन्सिलिंग एक विभाग सुरू केला
की ते स्लम मध्ये 90% मुलं असल्यामुळे त्यांच्यावर एक भेदरलेलं वातावरण, व्यसनाधीनता पालकांची, ते घटक जबाबदार असायचे. मग काउन्सिलिंगमुळे त्या मुलांचाही कॉन्फिडन्स तिथे वाढला. त्यांना कोचिंगची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांना इन्शुरन्स 1 लाखाचा त्यांचा उतरवला, कारण एनी काइंड ऑफ मिसहॅप झाला तर त्यांना परिस्थिती नसायची. आणि त्यांना त्यांची दप्तरं, फी, शालेय साहित्य हे सगळं आपण दरवर्षी देतो. आज त्या योजनेतनं मुलं मुली ही डॉक्टर झालीत, इंजिनियर झालेली, CA झालेले, सायंटिस्ट झालेले. आमचा समाधान कांबळे नावाचा एक मुलगा, तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल. स्वारगेटच्या चौकामध्ये त्याचे वडील चर्मकार म्हणून काम करतात आणि तो मुलगा इतका हुशार होता, त्याला बाप्पानी त्याच्यावर कृपा केली, आमच्या योजनेमध्ये आला आणि आज तो बेंगलोरला इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून जॉईन झालेला आहे. ही बाप्पांची एक कृपेचं उदाहरण आहे. दुसरा एक चिंतामणी काळे नावाचा एक विद्यार्थी आहे, जो रमणबाग शाळेमधनं त्यावेळेला पुरंदरे सर मुख्याध्यापक होते आणि काही मुलं खट्याळ असल्यामुळे काही कारणामुळे हे नको शाळेत इथपर्यंतची परिस्थिती आली, परंतु आपली योजना आल्यामुळे त्यांनी योजनेत दिली ही मुलं आणि त्या मुलाचं संपूर्ण जीवनच या योजनेमुळे बदललं. ज्या वेळेला आता तो मुलगा आम्हाला निमंत्रण द्यायला आला त्या लग्नाच्या पत्रिकेचं, तो म्हणला, भाऊ मी आता बाप्पांना जाऊन आलो, माझे त्या काळचे मित्र मला दिसले, त्या ज्या परिस्थितीत आहेत मी त्याच परिस्थितीत गेलो असतो, पण बाप्पामुळे माझं सगळं जीवन बदललं. आज ब्रिटिश पेट्रोलियम मध्ये या मल्टीनॅशनल कंपनीत मी जॉबला आहे. माझी पत्नी सुद्धा ती MPSC झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं या बाप्पानी इतकं लोकांना भरभरून दिलेलं आहे. त्यानंतर मिलिटरी मधले काही लोक आम्हाला जॉईन झाले. म्हणजे जी मराठा बटालियन आहे त्या 6 मराठा बटालियनचे त्यावेळेला सुवर्ण महोत्सव होता आणि ते काही कारणाने शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी विवेक खटावकरांकडे आले होते आणि त्यांना हे माहिती पाहिजे होती की बाबा दगडूशेठचं हे कोण करतं काय, म्हणून त्या ऑफिसला आले. मग त्यांच्याशी चर्चा झाली. मग त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं आमचा असा असा एक समारंभ आहे, तुम्हाला काय मदत करता येईल. मग आम्ही बघितलं त्यांच्या त्या शहीद झालेल्या जवानांच्या त्या वीर नारी आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही ह्यांना मदत करू. म्हणजे प्रत्येकीला आम्ही अशोकराव आणि मी होतो, आम्ही तात्यांकडे गेलो. तात्यांना म्हणलं, तात्या आपण यांना मदत करावी असं आम्हाला वाटतं, तुम्ही ठरवा. त्याला तुम्हाला काय वाटतं म्हणलं, आम्हाला असं वाटतं आपण यांना 5,000 रुपये प्रत्येकीला आणि साडी द्यावी. तर तात्या आमच्या पुढचे त्याला प्रत्येकीला 25,000 रुपये द्यायचे आणि साडी चोळी द्यायची. मग तो कार्यक्रम ठरला. 61 जणींना आपण साडी चोळीनी सन्मान केला आणि त्यांना इतका आनंद वाटला की कुणीतरी 60 सालच्या युद्धात गेल्यानंतर आमची आठवण काढतंय. आणि त्याच्यानंतर मग 6 मराठा झाली, मग 24 मराठा झाली, मग 1 मराठा आली, 2 मराठा आली. अशा मराठा बटालियनची मग अनेक आपल्याला त्यांना योगदान देता आलं, त्यांच्या कार्यक्रमात देता आलं. 125 वर्ष ज्या वेळेला दगडूशेठचं होतं त्यावेळेला 125 ह्या भगिनींचा आपण सन्मान करू शकलो. त्याच्यामध्ये 25 नक्षलाईट एरिया मधल्या होत्या. म्हणजे ह्यांनी मिलिटरीची संख्या वाढली. आपल्याला आता लक्षात येईल की NDAचे प्रमुख इथं आलेले, सदर्न कमांडचे प्रमुख इथं आलेले, त्यानंतर वेगवेगळ्या बटालियनचे प्रमुख इथं आलेले. हे सगळे देशाप्रती योगदान देणाऱ्या लोकांची बाप्पावरची श्रद्धा वाढली आणि इथं मिलिटरीचा कुठलाही व्यक्ती आला तर इथं प्राधान्याने त्याला दर्शनाची व्यवस्था ही आपण उपलब्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे जसं ज्ञानवर्धन अभियान हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम ठरला, तसा सगळ्यात माइलस्टोन जो ठरला तो ससून हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत तर त्यांनी आम्हाला काही त्यांच्या मागण्या होत्या म्हणून बोलवलं होतं. ते तत्कालीन डीन डॉक्टर अजय चंदनवाले, आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला पिठाची एक गिरणी द्या, आमची खराब झाली. आम्ही म्हटलं चला आम्ही बघू. किचन मध्ये गेलो तर किचन मध्ये अतिशय दुरावस्था होती, सगळं जुनं झालेलं होतं आणि पेशंटला घरनं ताट आणायला लागायचं आणि ब्रेड आणि उसळ द्यायची ते रोज. आम्ही विचार केला की हे फार गंभीर परिस्थिती आहे. मग त्यांची सगळी माहिती घेतली. आम्ही ससूनमधनं आलो, तात्यांकडे गेलो. तात्यांना सांगितलं आता अशी दुरावस्था आहे आणि आपण इथं योगदान दिलं पाहिजे, आपण हे जेवणच दिलं पाहिजे यांना सगळ्यांना. आणि ते वॉर्डही फार खराब झाले महिलांचे. तात्यांनी सांगितलं ताबडतोब ट्रस्टच्या मीटिंगमध्ये 5 कोटी तरतूद करा आणि हा उपक्रम सुरू करा. मग आम्ही त्या पद्धतीने केलं आणि ससून हॉस्पिटलमध्ये आज 3,000 बेड पेशंटला 2 वेळेचं जेवण, नाश्ता हा ट्रस्टच्या वतीने दिला. तो किचन 1.5 कोटी रुपये खर्च करून रिनोव्हेट केलं. त्यामध्ये चपाती मशीन आहे, चॉपिंग मशीन आहे, स्टीमर्स आहेत आणि त्यांचे कर्मचारी बनवतात स्वयंपाक, डिश आहे, डिश वॉशर आहे, ट्रॉली, हे सगळं आपण दिलं. आणि आज ऍज पर डायटिशियन ते अन्न हे पेशंटला
चांगल्या प्रकारे मिळतं आणि तो बाप्पांचा प्रसाद आहे. तिथं आम्ही 5 वॉर्ड प्रेग्नंट महिलांची रिन्युएट करून दिली. अगोदर तर गादीचं बेडशीट वर उचललं तर ढेकणांचा खच दिसायचा. तर आता सगळे बेड दिले, सगळं रिन्युएट केलं. 10,000चा एक वॉर्ड आहे, प्रत्येक वॉर्डला 1 कोटी खर्च आला. तिथं 5 जिल्ह्यातले पेशंटचे रिलेटिव्ह पेशंटला भेटायला यायचे. त्यांना बसायला पण जागा नसायची. मग आम्ही विश्रांतीगृह 100 जणांना केलं. तिथं सुरक्षा रक्षक ठेवले, सीसी कॅमेरा लावले, टीव्ही ठेवला. गरोदर महिलांना आम्ही शेंगदाण्याचे लाडू वगैरे अशा पद्धतीचा आहार सुरू केला. तशा आज 11 रुग्णवाहिका आहेत ज्या पूर्ण विनामूल्य आहेत. आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये डिझेल खर्चामध्ये महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. पुणे चिंचवडमध्ये फ्री आहेत. म्हणजे ट्रस्टच्या कार्याचा विस्तार हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये समाजातला सर्वात शेवटचा घटक ऍडमिट होतो की याचं कोणीच नाही. त्याच्या अगोदर आम्ही 2,000ची वैद्यकीय मदत द्यायचो. परंतु त्यात आम्हाला आमचं असं लक्षात येतं की अरे 20% चेक हे भरलेच जात नाहीत. म्हणजे ते डमी असायचे. कारण आमची पद्धत होती की हॉस्पिटलच्या नावाने आम्ही चेक द्यायचो. जो खोटी केस असेल तर ते हॉस्पिटल ते घ्यायचं नाही. मग त्यातनं त्या परिस्थितीनं ही योजना आली. मग ह्याच्यानंतर 2013ला खूप महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. मग त्या दुष्काळाचा आम्ही सगळीकडं सर्व्हे केला आणि आम्ही गावोगावी चारा द्यायला सुरुवात केली, टँकर द्यायला सुरुवात केली. त्यातनं आम्ही एक स्पर्धा लावली की ज्या गावकऱ्यांमध्ये आपल्या गावाच्या विकासाविषयी सर्वाधिक एकी दिसेल ते गाव आम्ही 5 वर्षाकरता दत्तक घेऊ. मग त्याच्यामध्ये आम्हाला जेजुरीच्या पुढे जे पिंगोरी नावाचं गाव आहे त्यांचा फोन आला आम्हाला की आमच्या गावाला व्हिजिट द्या. आम्ही व्हिजिट केली. त्या गावकऱ्यांनी लोकवर्गणीतनं 1.25 लाख रुपये जमवले होते. त्या गावात छोटासा एक डॅम होता, त्यातला गाळ काढायचं काम त्यांनी सुरू केलं, पण 1 आठवड्यातच पैसे संपले त्यांचे. त्या गावामध्ये घरटी एक माणूस पोलीस किंवा सैन्य झाला. ते कारगिलमध्ये त्यांचे 2 जवान शहीद झाले होते. तर आम्हाला ते गाव आम्ही विचार केला, सगळ्यांनी एकत्र ठरवलं की बाबा हे गाव आपण घेऊ. मग त्या गावातला गाळ काढायला सुरुवात केली. गव्हर्नमेंटचं टेंडर 1.5 कोटीच होतं. आम्हाला 2 महिने लागले, पण 60 लाख रुपयात आमचा तो गाळ काढून झाला. शेतकऱ्यांना मोफत दिला. रोज इरिगेशनचा एक अधिकारी मॉनिटरिंगला यायचा आणि गाळ काढून झाल्यावर आम्ही टोटल स्टेशननी त्याची कॅपॅसिटी मोजली तर 51 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता ही त्या गावात निर्माण झाली. 4 वर्ष त्या गावात पाऊसच नव्हता. कारण ते गाव जेजुरीच्या मागे असल्यामुळे रेन शॅडो एरियामध्ये येते, पाऊस येत नाही. तर परतीचा पाऊस आला तर येतो, पण 4 वर्ष तोही नव्हता. आणि तुम्हाला सांगतो बाप्पाची कृपा काय असती ही त्या लोकांनी अनुभवली. त्या वर्षी गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पा बसायच्या दिवशी तो पाऊस सुरू आला. तो विसर्जनाला दगडूशेठच्या बाप्पांचं पांचेश्वर घाटावर विसर्जन झाल्यानंतर त्यांचा फोन आला की आमचं धरण पूर्ण भरलंय, सांडव्यावरनं पाणी वाहतंय. मग तसेच तिकडनं पिंगोरीमध्ये आम्ही गेलो. आणि गंमत अशी की आम्हालाही खूप समाधान वाटलं की जे दृश्य आम्ही बघितलं त्या पाणवठ्यावर सगळी जनावरं पाणी पित होती. म्हणजे बाप्पांनी केलेली कृपा ही फक्त माणसांवर नव्हती, तर ते खास करून त्या सगळ्या मुक्या जनावरांप्रती होती हे आम्हाला जाणवलं. आज तर काय त्या गावचा पाणी प्रश्न मिटलेला आहे. त्या डॅम मध्ये पाणी शेजारच्या 10 गावांचा प्रश्न मिटला. पर्कोलेशननी पाणी आलं. म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये दगडूशेठनी कॉर्पोरेशन दिलेलं आहे, योगदान दिले. तसंच मग त्याच्यानंतर आला विषय खडकवासला धरणाचा. ते काम बघून कर्नल सुरेश पाटील जे खडकवासला धरणाचा गाळ काढायचा प्रयत्न करत होते ते आमच्याकडे आले 2014ला. आम्ही त्यांना थोडीशी मदत केली. ते बघितलं यांचं काम. 42 किलोमीटरचा कॅचमेंट एरिया आहे खडकवासला. म्हणलं हे काम एकट्याचं नाहीये आपलं. मग आम्ही त्यांना म्हणलं हे एकट्याचं नाही, आपण सगळ्या गणपती मंडळांना इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करू. आम्ही सगळ्या गणपती मंडळांना आवाहन केलं. एक मिटिंग घेतली. 350 गणपती मंडळ आली. 3 प्रकारे त्यांच्या समोर योजना मांडली. ज्यांना आर्थिक मदत करणं शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत द्यावी. ज्यांना आर्थिक मदत शक्य नाहीये पण ज्यांना श्रम देऊ शकतात त्यांनी श्रम द्यावेत. हे कशासाठी? तर तिथं डोंगरावरची माती परत धरणामध्ये जाऊ नये म्हणून झाडांची मोठी ट्रेंच 42 किलोमीटर कॅचमेंटला ते आपण सुरू केली. म्हणजे जमिनीची धूप थांबावी आणि माती तिथंच थांबावी म्हणून श्रमदान झाडं लावण्याचं. आणि ज्याला तेही शक्य नाही त्यांनी आपल्या भागामध्ये अवेअरनेस पाणी वाचवण्यासाठीचा बोर्ड लावावा. 60 दिवसाचं शेड्यूल लावलं. तुम्हाला आश्चर्य सांगतो इतका काळ काढून झाला. सगळ्या शेतकऱ्यांना मोफत दिला. 1 महिना पुण्याला जास्तीचा पाणी साठा या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध झाला. आणि हे काम चालू असताना तिथं माननीय शरद पवार साहेबांनी व्हिजिट केली. त्यांनी केल्यामुळे नितीनजी गडकरींनी व्हिजिट केली आणि त्यांच्या सांगण्यावरनं तत्कालीन मंत्री उमा भारती यांनी व्हिजिट केली आणि केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून तो प्रोजेक्ट स्वीकारला खडकवासलाचा. आणि आज देशातल्या सगळ्या धरणांमधला गाळ काढायचं काम सुरू आहे.
केंद्र सरकारने ती पॉलिसी म्हणून प्रयोग स्वीकारला, कारण आज नवीन धरण बांधणं खूप अवघड आहे, पर्यावरणाचे प्रश्न आहेत आणि भारतातली जवळजवळ सगळी धरणं 50% गाळाने भरलेली आहे. जर लोकसहभागातनं ही खूप मोठी जलक्रांती ही झालेली आहे आणि पुण्यातनं ती झाली. दुसरी गोष्ट की ज्या वेळेला ई लर्निंगचं हे इक्विपमेंट आलं की ऍज पर सिलेबस प्रोग्राम केलेला आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी शिक्षक हा ग्रामीण भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आम्ही ते मशीन आल्यावर पुणे जिल्ह्यातल्या 60 शाळांमध्ये ते बसवलं. पहिलं बसवलं ते बारामतीच्या रिमांड होममध्ये गणेशोत्सवात बसवलं. अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्यांनी ते पाहिलं, सगळं समजून घेतलं आणि दादांना ते सगळं पटलं. त्यांनी तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की माझ्या मतदारसंघात हे 5 शाळांमध्ये यांनी निवडल्यात. एक तर हेच अप्रिशिएट की एवढ्या मोठ्या पटाच्या संख्या आणि ह्याच्यामध्ये ह्या सुविधा नाहीयेत, त्यांनी अप्रिशिएट केलं आणि त्यांनी 2 महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये 900 कोटी तरतूद केली आणि आज सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे ई लर्निंग दिसतंय ते त्या प्रोजेक्टमुळे आहे. आणि बाप्पाच्या कृपेने म्हणजे एक मॉडर्न एज्युकेशन पण देण्याचा प्रयत्न हा यशस्वी झाला असं म्हणता येईल आपल्याला. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये पिण्याचा पाण्याने पोटाचे विकार खूप होतात, कारण जो शेती करताना जो युरिया मारला तो युरिया हा बाजूला होत नाही घटक. तर पुण्यामध्ये एक बेंद्रे नावाचे सद्ग्रस्त होते, त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलं होतं, त्याच्यातनं तो फिल्टर असा होता की त्यातनं युरिया बाजूला होतो. ते जागतिक पेटंट त्यांनी घेतलं होतं. तर आपण त्या शाळांच्या पुण्यातल्या जिल्ह्यातल्या जवळजवळ 60 शाळांच्या टाक्यांना लावलं ते, जेणेकरून मुलं जी पाणी प्यायची ते शुद्ध पाणी त्यांना युरिया विरहित पाणी मिळालं. अशा अनेक नवनवीन कल्पना, जे जे चांगलं आहे ते आमच्या पिढीने आम्हाला जे शिकवलं ते आम्ही अंगीकारलं, ते द्यायचा प्रयत्न हा सातत्याने दगडूशेठच्या वतीने हा घडतोय. आता शिक्षणामध्ये दगडूशेठच्या वतीने ही जी आपण गणपती सदन ही आमची इमारत आहे, ही सगळी एज्युकेशनच्या ऍक्टिव्हिटीसाठी ठेवलेली आहे. याच्यामध्ये युपीएससी एमपीएससी ची स्टडी सेंटर आहे आणि आम्ही युपीएससीला आता फोकस केलेलं आहे. ज्ञानदीप अकॅडमीशी दगडूशेठचा टाईप आहे. याच्यातनं जवळजवळ 3-3.5 हजार मुलांच्या एंट्रीज आता आलेल्या आहेत. त्यातनं आपण 51 मुलं सिलेक्ट करणार, मराठी मुलं, आणि त्यांना युपीएससीचं पूर्ण ट्रेनिंग, त्यांच्या 3 प्रकारच्या एक्झाम घेतल्यानं त्यात जे पात्र ठरतील अशी 51 मुलं घेणार आणि त्याला अधिकारी बनवणार. आपला मराठी टक्का वाढला पाहिजे या हेतूने दगडूशेठच्या वतीने हे कार्य सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे मुली जर असतील तर त्यांना बीबीए एमबीएचं शिक्षण हे फ्री आहे. काही सर्टिफिकेट कोर्सेस विनामूल्य आहेत, लॉजिस्टिकचा आहे, त्यानंतर तुमचा अकाउंटिंगचा आहे, टॅलीचा आहे. असे शिक्षणात वेगवेगळे कोर्सेस, वैद्यकीय क्षेत्रातले वेगवेगळे कोर्सेस, इव्हन मंदिरामध्ये जो भाविक येतो, जो अभिषेकाला बसतो, त्याला आपण वृक्ष संवर्धनाचा संकल्प येतो आणि एक रोप देतो देशी झाडाचं. त्या माध्यमातून वर्षभरात 1 लाख रोपांचं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे श्रद्धेला सेवेची जोड त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. तसंच वारी, रस्ते, हायवे, इथं आपण 2015 पासून बाबाराव सातारकरांच्या हस्ते झाडं लावायचा उपक्रम सुरू केला. ती देखील आज 50,000 झाडं आपण लावलेली आहेत. पालखी तळावर ज्ञानेश्वर महाराजांच्या बरीचशी झाडं आपण लावलेली आहेत. अशा प्रकारे दगडूशेठ म्हणजे वाटचाल देव मंदिराबरोबर मानव सेवेच्या महामंदिराकडे. म्हणजे देवाची पूजा ही आपण मंदिरात जी करतो ती आहेच आहे, परंतु ह्या सगळ्या दुःखी लोकांसाठी किंवा ज्यांना कुणी नाहीये, जे आशाभूतपणे समाजाकडे असहाय्य लोक आहेत, त्यांच्या करता केलेली मदत किंवा कार्य ही सुद्धा गणपती बाप्पाची खूप मोठी पूजा आहे. असं संतांच्या वचनाप्रमाणे कार्य करणारं हे ट्रस्ट. परंतु या ट्रस्टची जो आरंभबिंदू आहे तो आमचे तात्यासाहेब गोडसे, म्हणजे मामासाहेब रासने, आमचे शंकररावजी सूर्यवंशी आणि बुवा रासने, ही जे 4 पिलर होते, ह्यांनी निर्माण केलेला वसा आम्ही फक्त पुढे न्यायचं कार्य हे करतोय आणि या कार्याचा आम्हाला देखील खूप आनंद आहे. हे समाजकारण एवढं म्हणजे पर्यावरण, अॅनिमल्स वगैरे सगळे धरून नरेंद्र मोदींनी पण तुमची म्हणजे या संस्थेची दखल घेतली होती. कारण कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपत्कालीन परिस्थिती आली होती की बाहेर पडू नये, म्हणजे एकत्र जमू नये, की उत्सव एवढा मोठ्या साजराने साजरा करू नये, 2-3 वर्ष जी गेली त्याच्यामध्ये संस्थेला नरेंद्र मोदींनी पत्र लिहिलं होतं की तुम्ही एक चांगलं काम करताय. तर ही त्यांनी दखल पहिले कशी घेतली आणि त्याचा एक थोडा अनुभव सांगताल का? ज्यावेळेला कोविड आला होता 2020-21 ला, त्यावेळेला लोकांना दर्शनाला इच्छा असून येता येत नव्हतं, कारण
काही बंधनं होती. आणि मग लोकांना दर्शन कसं दिलं पाहिजे ह्याचा विचार आम्ही जेव्हा केला त्यावेळेला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला. त्यावेळेला ऑगमेंटेड रियालिटी हे व्हर्च्युअल रियालिटी सारखं पुढचं त्याचं व्हर्जन होतं आणि त्या माध्यमातनं आम्ही लोकांना भाविकांना व्हिडिओ लिंक पाठवायचो. त्या लिंकच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या घरच्या देवाला जरी ओवाळलं तरी तो दगडूशेठच्या गाभाऱ्यात दगडूशेठ बाप्पांची आरती करतोय असा व्हिडिओ तयार व्हायचा. आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगभरातल्या 60 देशांमधल्या 2 लाखाच्या वर भाविकांनी त्याचा अनुभव घेतला आणि त्याचं ऍप्रिसिएशन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दगडूशेठ ट्रस्टला एक पत्र पाठवलं आणि देशाचा गौरव वाढवल्याबद्दल ट्रस्टचं कौतुक केलं त्यांनी. आणि तो एक मोठा ठेवा आमच्यासाठी झाला. आणि आता नुकतंच 2023 साली 1 ऑगस्ट 2023 साली स्वतःहून नरेंद्रजी मोदी हे बाप्पांच्या दर्शनाला आले. 35 मिनिटं ते मंदिरामध्ये होते. त्यांनी बाप्पांचा अभिषेक केला, बाप्पांची मंगल आरती केली, कार्याला शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की पदावर असणारी व्यक्ती पंतप्रधान पदाची प्रत्यक्ष कुठलंही निमंत्रण त्यांना जाऊन न देता श्रींच्या दर्शनाला आली. हा या बाप्पांचा महिमा आहे. पुणे शहराची दगडूशेठ गणपती बाप्पा ही मुख्य ओळख आहे आणि या शहराचा तो फेस आहे. आणि जगभरामधले भाविक आपण बघितलं तर आज थायलंड हा एक देश घेतला तर बँकॉकमध्ये बाप्पाची 6 मंदिर आहेत आणि आता फुकेतमध्ये दगडूशेठ सारखंच सेम मंदिर हे निर्माण होतंय. ही बाप्पांची किमया आहे, त्यांची लीला आहे आणि त्यांचे भक्त हे जगभरात आहेत. खऱ्या अर्थाने आता विश्वात्मके देवे जे माऊलींनी म्हटलंय त्या पद्धतीने जे बाप्पाचं स्वरूप झालेलं आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आम्हाला खूप भावतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला, हे तीनही देव जेथोनी उत्पन्न, तो हा माय बाप गजानन. गणपती बाप्पाचं स्वरूप जे त्यांनी वर्णन केलेले हे खऱ्या अर्थाने आपल्याला घ्यायचंय. त्यामुळेच तो प्रथम देव आहे. कारण जर ह्या तिघांचं उत्पत्ती स्थान तो आहे, तो शिवपुत्र नव्हे हे मुद्गल पुराण आपल्याला सांगतं. कारण ह्या जे पंचेश्वर आहेत ब्रह्मा विष्णू महेश देवी सूर्य ह्या सर्वांचे गुरुस्थानी गणपती बाप्पा आहेत असं त्यामध्ये लिहिलंय. कारण भगवान शंकरांच्या घरी 8 कोटी अवतार गणपती बाप्पांनी धारण केलेले आहेत. शिव पार्वतीच्या विवाह प्रसंगी ते उपस्थित होते. त्यामुळे गणपती बाप्पाला हे ज्येष्ठराज म्हटले, ते सगळ्या ज्येष्ठांपेक्षा ज्येष्ठराज आहेत. श्रुती असं त्यांना म्हणते. ते सगळे एक अक्षर ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, हे सगळे देवता आपल्यापेक्षा ब्रह्म आहेत. आणि हे जे पंचेश्वर हे एकेकाचे उत्पत्ती स्थिती लय याचे ब्रह्म आहेत. परंतु ब्रह्मणस्पती हे श्रुती फक्त श्रींना म्हणते. आणि त्यामुळे बाप्पांचं स्वरूप काय हे पुढच्या काळामध्ये सांगण्याचा दगडूशेठचा हा प्रयत्न राहील. कारण आपण जे अधिष्ठान आहे आपल्याला गणेशोत्सव साजरा करण्याचं किंवा मंदिरात, तर त्याचं स्वरूप आपण जर कळलं तर तो भारतीय संस्कृतीचा गौरव आहे. आणि आपलं जे ज्ञान आहे आपल्या ग्रंथांमधलं त्या ग्रंथांमधल्या ज्ञानाने त्याचं स्वरूप कळतं, ते जगासमोर आलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या बाप्पाची वेगवेगळी अनुभव वेगवेगळ्या लोकांना आले. म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे की अनुभूती, तो शेवटी ती अंधश्रद्धा नाही, ती अनुभव असतो प्रत्येकाचा. आणि या अनुभवापोटी माणसांची गर्दी रोज 30 ते 35 हजार भाविक मंदिरात दर्शनाला येत आहेत. शनिवार रविवार ती गर्दी 70-80 हजाराच्या ह्याच्यात जाते. चतुर्थीला 3 लाखापर्यंत जाते. आणि गणेशोत्सवामध्ये पोलीस खात्याचा इंटेलिजन्सचा जो आकडा आहे तो 2 कोटी लोक 10 दिवसात दर्शनाला येतात. ही सगळी बाप्पांची जी हा महिमा वाढलेला आहे. परंतु त्याचे आरंभबिंदू मी परत सांगितलं, आमची आधीची पिढी आहे त्यांनी ही शिदोरी आम्हाला दिली. आम्ही कुणीच नाही, आम्ही फक्त माध्यम आहे आणि फक्त त्यांनी आखलेल्या मार्गावरनं चालायचा प्रयत्न करतोय. बाप्पांची कृपा आहे त्यामुळे हे सर्व सुरू आहे. 2024 सालचा जो गणेशोत्सव आहे तो 7 सप्टेंबरला सुरू होतोय आणि 132वं वर्ष आहे. एखादी परंपरा 132 वर्ष जर टिकत असेल तर ती परंपरा खूप दैदिप्यमान असली पाहिजे. आणि त्या परिस्थितीनुसार बदल स्वीकारल्यामुळे हा गणेशोत्सव आजपर्यंत इथपर्यंत वाटचाल करून येऊ शकला. कारण त्या वेळच्या त्या समस्या त्यांनी सोडवल्या, परंतु नवीन प्रश्न निर्माण झाले. प्रश्न हे सतत निर्माण होतात, समस्या सतत सोडवाव्या लागतात. परंतु हे बदल स्वीकारत गेल्यामुळे, लवचिकता ठेवल्यामुळे गणेशोत्सवाचं आकर्षण हे कायम चढत्या क्रमाने राहिलेलं आहे. याच्यामध्ये ज्या काही उणिवा आहेत, म्हणजे विशेषतः ध्वनी प्रदूषणाच्या ज्या मुख्य उणिवा आहेत, ह्या जर आपण कमी करू शकलो, कारण ते बंद करणं हे सर्वस्वी गव्हर्नमेंटच्या हातात आहे. शेवटी
ध्वनीची मर्यादा जी दिलेली आहे 55 डेसिबल 75 डेसिबल हम्म. ही तर आपण सामान्य बोलताना पण तेवढी डेसिबलची येत असते. किंवा आता ज्या IPL आपण क्रिकेट मॅचेस बघितल्या तर तिथं 100 125 एवढं ते ध्वनी होतो. तर एकतर त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्येच गव्हर्नमेंटनी लॉक केल्या पाहिजेत हम्म. त्या 75 डेसिबलला. रस्त्यावर ती बंदी आणली पाहिजे त्यांनी. कारण शेवटी हे ऑडिटोरियम मध्ये ठीक आहे, लोकांना शेवटी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 2002 सालचं की साऊंड विच इज मेलेडियस, जो कर्णमधुर ध्वनी आहे तो ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे हा कर्णमधुर ध्वनी कुणाला लागू होतो? जे आपले पारंपरिक वाद्य आहेत त्याला लागू होतो. म्हणजे आपलं ढोल ताशा वादन असेल, टाळ असेल, बँड असेल, कारण त्याला मर्यादा आहे. स्पीकरला तुम्हाला व्हॉल्यूम वाढवता येतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे याच्यावर आम्ही काम करतोय की दारूमुक्त व्हावा गणेशोत्सव, मद्यपान मुक्त व्हावा. आणि हा जो कर्णकर्कश भिंतीच्या भिंती लावून जो आहे, आता तर ते डॉल्बी आले. आणखीन एक नवीन विषय आलेला आता की ते जे लाईट्स आहेत लेझर, त्याने डोळे जातात लोकांचे, ह्याच्यावर पण बंदी आणावी अशी आग्रही मागणी ही दरवर्षी आम्ही शासन दरबारी करतोय. गणेशोत्सवात माझ्या दृष्टीने हा बदल केला तर हा उत्सव अतिशय आनंददायी आहे. लोक 10 दिवस त्याचा आनंद घेतात. जगभरातला माणूस हा उत्सव बघायला पुण्यामध्ये येत असतो. याच्यामुळे टुरिझम वाढतं, अर्थकारण वाढतं. हॉटेलवाले असतील, पूजा साहित्य विकणारे असतील, डेकोरेशन बनवणारे असतील, रेल्वे, ST, विमानसेवा, सगळ्या गोष्टींना याचा परिणाम होतो. रिक्षावाले, टॅक्सीवाले, सगळ्या घटकांचं रोलिंग होतं. जे रस्त्यावर जे विक्री करतात, विक्रेते असतात, त्यांची सुद्धा 4-6 महिन्याची बेगमी या 10 दिवसाच्या गणेशोत्सवामुळे होत असते. त्यामुळं हा गणेशोत्सव हा अतिशय आधार देणारा सगळ्यांना आहे. तर मागच्या वर्षी पण आपण जेव्हा बघितलं की बाप्पाची मिरवणूक आपण एक नवीन प्रपंच सुरू केला, की एक नवीन टाइमला सुरू करायची, ज्याच्याने जे काय मागचे गणपतींचे जे काय गाड्या असतात ते असे पटकन पुढे सरकावे आणि गणेश उत्सवाचा जो कालावधी आहे शेवटच्या दिवशीचा तो जरा लवकर कालावधीमध्ये संपवावा. तर ही म्हणजे कशी आली रचना की आपण यावर्षी जो परंपरा आहे की रात्रीची माना जे लक्ष्मी रोडच्या जे आहेत, दगडूशेठ मंडई म्हणा, भाऊरंगारी म्हणा किंवा जिलब्या मारुती म्हणा, यांचा एक जो परंपरेने जो गाडी चालू आहे, त्यांनी तुम्ही एक धाडसी निर्णय घेऊन तो या वेळेला की आपण लवकर करूयात, ज्याच्याने बाकीच्यांची वाट मोकळी होईल. तर हा डिसिजन कसा झाला ट्रस्ट कडनं? मुळात गणेशोत्सव काय किंवा परंपरा काय ह्या लोकांकरता असतात, लोकांच्या हिताकरता असतात. आणि आम्ही अनेक वर्ष परंपरांचं पालन करत हा गणेशोत्सव साजरा केला होता. परंतु 2022ला विसर्जन मिरवणुकीला दगडूशेठला निघायला सकाळी 8-8:30 बेलबाग चौकात वाजले आणि खूप भाविकांची नाराजी त्याच्यामुळे वाढली. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की बाबा ज्या वेळेमध्ये कुठलंही मंडळ जायला फारसं उत्सुक नसतं, म्हणजे मानाचे गणपती गेल्यानंतर जे त्वष्टा कासार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आणि कामायनी संस्थेचा बाप्पा गेला की दगडूशेठचा बाप्पा आपण निघू, कारण धर्मशास्त्राप्रमाणे मिरवणूक ही दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाच्या आत, कारण पौर्णिमा लागते, ही संपवायची असते. त्या दृष्टिकोनातनं हा डिसिजन आम्ही घेतला. शेवटी परंपरा ह्या लोकांकरता असतात, गणेशोत्सव हा भक्तांकरता आहे आणि त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता यावं, ताटकळत बसायला लागू नये. आणि विसर्जन मिरवणुकीचा जो 30-30 तास चालणारी मिरवणूक आहे, हा जो पोलीस प्रशासनावर येणारा जो ताण आहे हा कमी व्हावा, या दृष्टिकोनातनं तो धाडसी निर्णय आम्ही घेतला. आणि आमचा हेतू त्याच्या मागचा अतिशय शुद्ध होता आणि त्याला भक्तांच्या खूप ऍप्रिसिएशन आम्हाला मिळालं. त्यांचा खूप खुश झाले भक्त की लवकर निघाल्यामुळे त्यांना दर्शन घेता आलं आणि एकंदरीतच व्यवस्थेवरचा ताण कमी झाला. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं ना, 132 वर्ष ही परंपरा का टिकू नये, तर बदल स्वीकारत गेल्यामुळे ही परंपरा टिकू नये. आपण जर त्यालाच जर अडकून बसलो, शेवटी बदल हे स्वीकारावे लागतात, तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी टिकून ठेवू शकता. कारण गणेशोत्सवात खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे हा उत्सव टिकलेला आहे. आणि त्या चांगल्या गोष्टींकरता काही गोष्टींचे बदल स्वीकारावे लागतात. हे स्वीकारल्यामुळं त्याचं उंची वाढतं. यावर्षी पण आपण हाच बदल ह्याच्या पुढे असा इथनं पुढे कायमच दगडूशेठचा गणपती बाप्पा हा 4 वाजता निघेल. आणि गणेशोत्सवामध्ये यावर्षी आम्ही हिमाचल प्रदेश मधलं जे जटोली शिवमंदिर आहे, हे एशियातलं सर्वात उंच शिवमंदिर आहे, त्याची प्रतिकृती या उत्सवामध्ये आम्ही करतोय.
आणि गणेशोत्सवासंदर्भामध्ये आमचं शासनाला हेच म्हणणं आहे की ह्याला राष्ट्रीय दर्जा तुम्ही दिला पाहिजे. आणि गणेशोत्सवामध्ये जे रात्री 12 वाजेपर्यंत जी स्पीकरची परवानगी आहे ती गुजरात आणि पश्चिम बंगालच्या धर्तीवर ही ओव्हरनाईट दिली पाहिजे. तिथले राज्य सरकार ओव्हरनाईट देतं. त्याच्यावर म्युझिक किंवा धांगड धिंगाण्यासाठी नाही, एखादा देखावा असा असतो की तो ऑडिओ लावल्याशिवाय तुम्हाला तो समजत नाही आणि रात्री त्याच्या मर्यादा पाळूनच ते सगळं होईल. कारण शेवटी हा उत्सव बघायला अगोदर जो ग्रामीण भागातनं रात्री जेवण करून जे लोक बाहेर पडायचे तो वर्ग बंद झाला. त्यामुळे रात्री एकदमच सामसूम होतं आणि सामसूम होण्याकरता नाही, ह्याचा आनंद सतत मिळावा लोकांना, त्या दृष्टिकोनातनं त्या काही गोष्टी ह्या आपण पाहिल्या पाहिजेत. आणि गणेशोत्सव हे जगभरातल्या लोकांचं आकर्षण आहे. टुरिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गव्हर्नमेंटनी त्याचा निश्चित विचार करावा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी, विशेषतः वॉशरूम्स असतील, सुरक्षेच्या असतील, दळणवळणाच्या असतील, माहिती पुण्यात आले तर कुठले गणपती कसे बघितले पाहिजेत, ह्याचं सगळं महानगरपालिकेच्या वतीने त्याचं नियोजन झालं पाहिजे. आणि जेणेकरून आपलं शहराचा पण लौकिक त्यातनं वाढत असतो. त्या दृष्टिकोनातनं जर शासनाने बघितलं, कारण प्रत्येक राज्याचा एक असा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव असतो. जसं महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आहे, जसं गुजरातमध्ये नवरात्र आहे, केरळमध्ये पोंगल आहे, असे ते वेगवेगळे उत्सव तिथले प्रमुख आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणपती आहेत, जो देशभरातला माणूस भाविक ते दर्शनाला येत असतो. तसं गणेशोत्सवात येत असतो, जगभरातला माणूस येतो. मग जर जगभरामध्ये अगदी टोमॅटोचा पण उत्सव होत असेल आणि लोक त्याच्या आकर्षणाचा असेल तर ह्या उत्सवामध्ये अनेक कलाकारांच्या कलाकृती बघण्याची संधी असते. सामाजिक प्रबोधन त्यातनं घडत असतं, अनेकांना रोजगाराच्या संधी आहेत. आपले सगळ्या धार्मिक गोष्टींची परंपरा आपण जपत असतो, त्या सामाजिक परंपरा जपत असतो. सगळ्या बाबींचा जर विचार केला तर गणेशोत्सव हे खूप मोठं व्यासपीठ आहे की ज्याचा प्रबोधनासाठी, देशाच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग करून घेता येईल. त्या दृष्टिकोनातनं पुण्याला येणारी एखादी लांब पल्ल्याच्या ट्रेनला जय गणेश एक्सप्रेस नाव द्यावं, ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे. अच्छा. कारण शेवटी जर अशा प्रकारच्या एक्सप्रेस ह्या ऑलरेडी आहेत तर मग जय गणेश एक्सप्रेस ही गणपती बाप्पाच्या नावाने एक दीर्घ पल्ल्याची ट्रेन असावी, पुण्यात येणारी किंवा पुण्यातनं जाणारी, अशी देखील आमची एक मागणी आहे. एवढा आता एक शेवटचा प्रश्न घेत मग आपण थांबूयात. एवढ्या वर्षांचा तुमचा कालावधीचा एक्सपिरियन्स आहे, तर गणेशोत्सव काय रित्याने पुढे जावं की एक तुमच्या एक एक्सपिरियन्सच्या हिशोबाने की आता 10 वर्ष एवढा तर सतत त्याने जे चेंजनी तो राहिलाय, एवढा तो मोठा झालाय, वैभवशाली, तर पुढे काय असं वाटतं की 10 वर्षात हे गोष्टी चेंज तर अजून छान आपला पुण्याचा गणेशोत्सव किंवा महाराष्ट्राचा गणेशोत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा करता येईल? गणेशोत्सव हे कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे, कार्यकर्त्यांचं विद्यापीठ आहे. परंतु आता झटून कार्य करणारे कार्यकर्ते हे कमी राहिले, कारण खूप बंधनं आली. कायद्याच्या बंधनांमुळे खटले दाखल झाल्यामुळे सुद्धा बराच परिणाम झालेला आहे. परंतु गणेशोत्सव टिकू नये, हिरिरीने कार्यकर्ता काम करतो. वर्गणी फारशी कुठं मिळत नाही आता, त्यामुळं इथं स्पॉन्सरशिपचा विषय आला, त्यातनं कार्यकर्त्यांची क्रियाशक्ती कमी होते. परंतु आपण आपल्या भागातल्या नागरिकांचा, दुकानदारांचा जर विश्वास जिंकू शकलो तर त्या कार्यकर्त्यांना कुठली अडचण येत नाही, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा आगामी काळ आता आपण बघतो की जगभरामध्ये मराठी माणूस किंवा भारतीय माणूस गेलेला आहे आणि गणेशोत्सव तो आवर्जून साजरा करतो. आपल्या भारतात तो होतोच, परंतु आता आपली अनेक ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहेत किंवा भारतीय लोकांची मंडळ आहेत, ते गणेशोत्सव साजरा करतात. पुण्यातनं अनेक मूर्त्या जातात. इंग्लंडच्या थेम्स नदीमध्ये कुठलीही गोष्ट टाकायला बंदी आहे, पण गणेशोत्सवाचं विसर्जन एका गणपतीचं करायला त्या सरकारने परवानगी दिली, हा खूप मोठा गौरव आहे. आणि आमची शोकांकिता अशी की पुण्यामध्ये आम्हाला स्वच्छ पाण्याच्या हौदात 2015 सालापासून आम्ही विसर्जन करतोय, कारण पुण्याची मुळामुठा नदी ही स्वच्छ नाहीये, ही जीवनवाहिनी या शहराची, ती सुद्धा ताबडतोब स्वच्छ करावी आणि त्याची एक वेगळी व्यवस्था करावी, जेणेकरून नदी प्रदूषित होणार नाही आणि लोकांमध्ये त्याचं जनजागरण करावं. गणेशोत्सव हे त्याचं व्यासपीठ आहे. आणि पुढचा कालावधीचं नियोजन तुम्ही म्हटला तर दगडूशेठच्या वतीने आम्ही पुण्याच्या जवळ एक खूप मोठी एक जागा घेतोय आणि आमचे जे सगळे सामाजिक उपक्रम आहेत त्या अंडर वन रूफ एका छत्रछायेखाली यावेत. आणि त्या ठिकाणी मग गोशाळा असेल, वेदपाठशाळा असेल, एक इंटरनॅशनल शाळा असेल गुरुकुल पद्धतीची, की जेणेकरून आपला भारतीय संस्कार राहील आणि आधुनिक शिक्षण त्याला मिळेल.
त्याचबरोबर आमचं वृद्धाश्रम आहे, बालसंगोपन केंद्र आहे, ITI आहे. एक गणपती बाप्पाचं एक इंटरनॅशनल म्युझियम करायची आमची कल्पना आहे. हे गणेश तत्व काय हे त्यांना कळलं पाहिजे. स्पिरिच्युअल सेंटर तिथं झालं पाहिजे, एक गणेश गार्डन झालं पाहिजे, तिथं सगळं आयुर्वेदिक प्लांटेशन आपलं लागलं पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीची पार्किंगची व्यवस्था. जसं जगभरात मध्ये काही गोष्टी आहेत आकर्षणाच्या, तसं पुणे शहरामध्ये त्या आकर्षणाचं केंद्र व्हावं, जगभरातला माणूस त्या ठिकाणी यावा आणि आपली संस्कृती त्यांनी पाहावी, अनुभव घ्यावा. त्या दृष्टिकोनातनं दगडूशेठचं नियोजन आहे. मंदिरात येणारे जे भाविक आहेत ज्यांना इथं सुखसोयी व्हाव्या त्या दृष्टीने देखील नियोजन चाललेलं आहे, जेणेकरून इतर कुठल्या वाहतुकीवर ताण येणार नाही त्याची काळजी आम्ही सतत घेत असतो. संकट चतुर्थीला देखील आम्ही असं नियोजन केलं की रेलिंग लावल्यामुळे भाविक रेलिंग मधनं आपण ट्रॅफिक पण स्मूथ चालू राहते. शेवटी सगळे लोक आपलेच आहेत, सगळ्यांचा विचार करून याचं नियोजन झालं पाहिजे. पुढच्या 10-15 वर्षामध्ये दगडूशेठचं एक चांगल्या पद्धतीचं एक भव्य सेंटर हे पुण्याच्या जवळच झालेलं असेल आणि तिथे वैद्यकीय सेवा लोकांना मिळतील, शैक्षणिक सेवा मिळतील, पर्यावरणाच्या मिळतील, आपले वेद पाठशाळा, गोशाळा, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घडतील. लोकाभिमुख ते केंद्र असेल आणि पर्यटकांचं देखील आकर्षण असेल, पण त्याच्याबरोबर गणपती बाप्पा हे काय तत्व आहे, एक अँफी थिएटर पण तिथं असेल हे समजून सांगण्यासाठी तिथं एक मोठं स्पिरिच्युअल सेंटर पण करण्याचा आमचा बाप्पांच्या कृपेने तो प्रयत्न आहे आणि श्रींनी ते करून घ्यावं आमच्या सारख्यांकडनं एवढीच त्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. थँक्यू. जय गणेश.